नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। रोड पर इतना भयंकर ट्रैफिक था, मुझे समझ नहीं आता सबको उधर ही क्यों जाना होता है जिधर मुझे जाना होता है। घरामध्ये सामान ठेवायला भरपूर जागा असते, पण ठेव माझ्या डोक्यावर ही आईची स्पेसिफिक जागा आहे। तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। टीचर, संस्कृत भाषा में पत्नी को क्या कहते हैं? बंदा, गुरुजी, संस्कृत तो छोड़िए, किसी भी भाषा में पत्नी को कुछ नहीं कह सकते। जान है तो जहान है, भाषाएं तो ऊपरी ज्ञान है। एक मुलगा देवाला विचारतो, तिला गुलाबाचं फूल का आवडतं? ते तर एका दिवसात मरून जातं। मग तिला मी का नाही आवडत? मी तर तिच्यासाठी रोज रोज मरत असतो। मग देव उत्तर देतात, भारी रे, एक नंबर, व्हॉट्सअपवर टाक। शाळेतील सर्वात लज्जास्पद गोष्ट, जेव्हा प्रार्थनेला उभा राहायचो आणि स्टेजवरून सूचना यायची, काल पळून गेलेले उभे राहा, आणि आपलेच हरामी मित्र आपल्याला ओरडून ओरडून उभे करायचे। भक्त, भगवान मैं पापी हूँ, मुझे दर्द दो, दुख दो, मुझे बर्बाद कर दो, परेशानी दो, मेरे पीछे भूत लगा दो। भगवान, अबे एक लाइन में बोलना कि बीवी चाहिए। पति की कब्र पर पत्नी रोते हुए बोली, बेटा लैपटॉप मांग रहा है, क्या करूं? बेटी मोबाइल की फरमाइश कर रही है, कहाँ से लाऊं? खुद मेरे पास कपड़े नहीं है, क्या करूं? कब्र से घुटी घुटी आवाज आई, मर गया हूँ, दुबई नहीं गया। अरेंज मॅरेज। पती, चहा हवा होता थोडा। पत्नी, आणते हा, लगेच करून। लव मॅरेज। पती, चहा प्यावा म्हणतो थोडा। पत्नी, करताच आहात तर मला पण एक कप ठेवा आणि भांडी स्वच्छ धुवून ठेवा हा। अचानक एक सुंदर मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणाली, हाय, मी अनुष्का, फर्स्ट इयरला आले आहे। आणि तू? मी म्हणालो, अगं वेडे, मी माझ्या मुलाची फी भरायला आलो आहे। संतूरने काय फक्त आईच आंघोळ करते का? कधी कधी उरलेल्या साबणाने बाबा पण करतात। तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल। आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही। तर भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट एपिसोडमध्ये। तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा। धन्यवाद।